नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर इन सी. आता कंट्रोल स्ट्रक्चर मधला आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये इफ स्टेटमेंट हे बघितलं होतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इफ एल्स हे स्टेटमेंट बघणार आहोत. तर मित्रांनो, हे कंट्रोल स्ट्रक्चरचे डायग्राम आहे. ठीक आहे. तर जे कंट्रोल स्ट्रक्चरचे टाइप्स आहेत ते इथे दाखवले गेले आहेत. तर आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये सिंपल इफ बघितलं होतं, त्याचं एक्झाम्पल वगैरे घेतलं होतं. ठीक आहे. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये इफ एल्स हे बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या आपल्या या विषयाला. तर सगळ्यात आधी मित्रांनो, कंट्रोल स्ट्रक्चरवर किंवा इफ एल्स वर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघूया. एक एक्झाम्पल घेऊया. एक्सप्लेन इफ एल्स कंट्रोल स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल. असं जर प्रश्न विचारला एक्झाम मध्ये, जनरली क्वेश्चन 6 मार्क्ससाठी विचारला जातो. तर असा जर क्वेश्चन विचारला तर आपण आज या व्हिडिओमध्ये जे काही बघणार आहोत, सिंटॅक्स, एक्झाम्पल, ठीक आहे, आणि थोडीफार काही माहिती, तर ती माहिती तुम्ही या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहू शकता. द इफ एल्स स्टेटमेंट इज अन एक्सटेन्शन ऑफ सिंपल इफ स्टेटमेंट. आता इफ एल्स स्टेटमेंट हे काय आहे? एक्सटेन्शन आहे. सिंपल इफ स्टेटमेंटचा काय केले गेलेला आहे? विस्तार केला गेलेला आहे. म्हणजे सिंपल इफलाच पुढे थोडासा एक्सटेंड केला गेलेला आहे, म्हणून त्याला एक्सटेन्शन ऑफ सिंपल इफ असे सुद्धा म्हटले जाते. तर इफ एल्स स्टेटमेंट कशासाठी वापरलं जातं? तर ज्या प्रकारे इफ स्टेटमेंट हे डिसिजन घेण्यासाठी वापरला जातं, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी वापरला जातो, त्याच प्रकारे इफ एल्स स्टेटमेंट हे सुद्धा काय आहे? डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे, विच इज यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ स्टेटमेंट. तर फ्लो ऑफ स्टेटमेंटला किंवा फ्लो ऑफ प्रोग्राम कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी वापरला जाते. तर त्याचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे. आता इफ स्टेटमेंट असल्यानंतर इफ एल्स स्टेटमेंटची आवश्यकता आपल्याला का बरं पडली? तर मित्रांनो, इफ स्टेटमेंट आपण केव्हा यूज करतो? जेव्हा फक्त आपल्याला एकच पॉसिबिलिटीज किंवा कंडिशन चेक करायची असेल, तेव्हा इफ स्टेटमेंट आपण यूज करतो. पण एखाद्या कंडिशनची जर 2 पॉसिबिलिटीज असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या क्वेश्चनचा आन्सर यस आणि नो मध्ये येऊ शकतं. एकतर यस असू शकतं किंवा नो असू शकतं, राईट? किंवा मग ट्रू आणि फॉल्स मध्ये जर एखाद्या क्वेश्चनचं आन्सर असेल, जिथे जिथे आपल्याला 2 कंडिशन चेक करायच्या असेल किंवा एखाद्या कंडिशनच्या 2 पॉसिबिलिटीज निघत असतील, त्या दोन्ही पॉसिबिलिटीज जर आपल्याला चेक करायच्या असतील, तर त्यासाठी आपण इफ एल्स स्टेटमेंटचा वापर करू शकतो. तर त्याचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे. आधी इफ लिहायचा, त्यानंतर सिंपल ब्रेसेस मध्ये जी कुठली कंडिशन आपल्याला टेस्ट करायची आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे, आणि त्यानंतर इफ च्या ब्लॉक मध्ये जी कंडिशन आपल्याला ट्रू झाल्यावर जो कुठला ब्लॉक किंवा स्टेटमेंट आपल्याला लिहायचं असेल ते आपण इथे लिहितो. आणि त्यानंतर एल्स मध्ये आपण काय लिहितो की जी कंडिशन फॉल्स झाल्यावर जे काही आपल्याला डिस्प्ले करायचं असेल ते आपण एल्स मध्ये लिहितो. ठीक आहे. तर आता हे रन कशा प्रकारे केल्या जातं? आता इफ इथे काय होईल? कंडिशन टेस्ट होईल. जर ही कंडिशन ट्रू असेल तर काय होईल की इफ मध्ये जो काही ब्लॉक लिहिला गेलेला आहे तो एक्झिक्यूट केला जाईल. आणि इफ ही कंडिशन जर फॉल्स असेल तर कंट्रोल डायरेक्ट एल्स स्टेटमेंट वर चालला जाईल. म्हणजे काय? कंट्रोल डायरेक्ट एल्स स्टेटमेंटला मिळेल आणि जे एल्स स्टेटमेंट मध्ये जे काही लिहिलेलं गेलेलं आहे फॉल्स स्टेटमेंटला, ते एक्झिक्यूट केल्या जाईल. इतकं सिंपल आहे मित्रांनो. जर कंडिशन ट्रू असेल तर इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये जे काही असेल ते रन होईल, आणि जर फॉल्स असेल तर एल्स स्टेटमेंटच्या आतमध्ये जे काही आपण लिहू ते एक्झिक्यूट होईल, राईट? त्यानंतर आपण इथे एक फ्लोचार्ट बघूया या स्टेटमेंटचा. इफ, त्यानंतर इथे कंडिशन. जर कंडिशन ट्रू असेल तर इफ स्टेटमेंट ब्लॉक काय होईल? एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स स्टेटमेंट ब्लॉक काय होईल? एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. एल्स स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट केल्या जाईल. आणि त्यानंतर आपला फ्लो जो आहे प्रोग्रामचा तो ऍज इट इज सुरू राहील. ठीक आहे. त्यानंतर हे एक एक्झाम्पल आहे, तर ते एक्झाम्पल आपण बघूया. आधी प्रोग्राम आपण कशासाठी लिहिलाय की आपण एक कंडिशन घेतली आहे, आपल्याला चेक करायचं आहे की जर एखाद्याचं एज 17च्या वर असेल किंवा 18 घेऊया आपण इथे, एखाद्या व्यक्तीचं एज
वय जर 18च्या वर असेल तर तो वोट द्यायला काय आहे, एलिजिबल आहे, तर तो व्यक्ती वोट देऊ शकतो. ठीक आहे. आणि जर त्याचं एज वय हे 18च्या खाली असेल तर तो वोट देऊ शकत नाही. ठीक आहे. तर ही कंडिशन आपल्याला प्रोग्राम थ्रू चेक करायची आहे. आता तो प्रोग्राम कशा प्रकारे लिहू आपण, तर सगळ्यात आधी आपल्याला एज हे एंटर करून घेण्यासाठी आपल्याला एज या नावाचं आपण इथे काय घेतलेलं आहे, व्हेरिएबल घेतला आहे इंटिजर. आता एज कसे आहे, नंबर आहे, राईट. एज नंबर असल्यामुळे आपण इंटिजर हे डाटा टाइप यूज केला आहे इथे. त्यानंतर आपल्याला एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे, एंटर युअर एज. त्यामुळे आपण इथे प्रिंटएफ चा वापर केला गेलेला आहे. आणि प्रिंटएफ हे सेमीकोलनने टर्मिनेट होतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आता स्कॅनएफ कशासाठी यूज करतो आपण, की युजर कडून व्हॅल्यू एक्सेप्ट करण्यासाठी. ठीक आहे. पर्सेंटेज जी कुठली काही व्हॅल्यू युजर टाकेल त्यासाठी, आणि त्यानंतर एम्परसेंट एज ही व्हॅल्यू आपण युजर कडून एक्सेप्ट केली. त्यानंतर इफ कंडिशन की एज ग्रेटर दॅन 18. जर एज हे 18 पेक्षा जास्त असेल, वय जर 18 पेक्षा जास्त असेल तर काय डिस्प्ले व्हायला पाहिजे इथे, प्रिंटएफ यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. आणि जर 18 पेक्षा वय कमी असेल तर नॉट एलिजिबल फॉर वोट. ठीक आहे, असं. आणि त्यानंतर हे जे वाक्य आहे दिस इज नॉर्मल फ्लो, हे प्रत्येक स्टेटमेंट नंतर एक्झिक्यूट केल्या जाईल, कारण हा एक आपल्या प्रोग्रामचाच पार्ट आहे. ठीक आहे. तर हा प्रोग्राम जो आहे तो टर्बो सी मध्ये रन करून बघूया. ठीक आहे. तर आपण आता इथे टर्बो सी ओपन करूया. मित्रांनो, जो आधी आपण एक्झाम्पल पाहिला तेच मी टर्बो सी प्लस प्लस मध्ये काय केलेलं आहे की टाइप केलेलं आहे. त्यामध्ये CLR SCR हे कशासाठी यूज केलं जातं, तर क्लिअर स्क्रीन करायसाठी यूज केलं जातं. आणि getch जे आहे ते फंक्शन काय, आपण जे आउटपुट बघतो ते स्क्रीन होल्ड करण्यासाठी, आपल्याला आउटपुट दिसण्यासाठी getch या फंक्शनचा यूज होतो. तर हा प्रोग्राम रन करून बघितलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे, मेसेज एंटर युअर एज, राईट. तर आपण इथे काय टाकू, 16 टाकू. ठीक आहे. यू आर नॉट एलिजिबल आणि नॉर्मल फ्लो ते ऍज इट इज आपल्याला प्रिंट झालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे /n हा जो आपण यूज केलेला आहे तो आपण न्यू लाईन साठी यूज केलेला आहे. म्हणजे बघा इथे आपण परत इथे एकदा रन करूया आणि इथे एज आपण 20 टाकूया. ठीक आहे. एंटर केलं तर यू आर एलिजिबल दाखवत आहे. आणि हे जे आउटपुट आहे जे नेक्स्ट लाईन वर येत आहे की यू आर एलिजिबल आणि त्याच्या नेक्स्ट लाईन मध्ये नॉर्मल फ्लो व्यवस्थित दिसायला दिसत आहे, राईट. तर ते जे आपण इथे /n यूज केलेलं आहे त्याच्यामुळे दिसत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला इफ एल्स चा कन्सेप्ट लक्षात आला असेल. आणि जर या टॉपिक विषयी जर काही क्वेरी असतील तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट फ्रेंड्स, कीप सपोर्टिंग. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.